तर आज सकाळ सकाळी मी आलो आपल्या ताईच्या घरी. गावाला जायच्या पहिले आपलं भाऊबीज म्हणून जाऊ आपण पहिले, कारण की आज आपलं जाणं होतं महाराष्ट्र यानी की मलकापूरले आपल्या गावाला. ताईच्या घरचं सर्व काम पटल्यावर आपण वापस होतो आपल्या घरी. वापस घरी आल्यावर आपण गरमागरम पोहे खाल्ले आणि पप्पा मम्मीला टाटा बाय बाय करू आपण सीधा निघून गेले वापस मलकापूर जायसाठी. म्हटलं गावाला जायच्या पहिले आपल्या गाडीमध्ये पहिले आपलं दारू टाकून घेऊ. तर पहिले तर आपण गाडीमध्ये पहिले 400 रुपये दारू पाजली, कारण की आपल्याला जाणं होतं इकून 400 किलोमीटर दूर. तर पेट्रोलची बिलकुल कमी पडली नाही पाहिजे. पेट्रोल भरून जसं आपण गावाकडे निघालो तेवढ्या मध्ये हा आपला पप्पू आपला सापडला. म्हटलं बाईकवर कसं गावाला चालला मला सांगलं पण नाही. मी म्हटलं जर तुला मला फॉलो करायची तर तुला सर्वात माहित पडेल. यासाठी म्हणतो काय फॉलो लाईक सबस्क्राईब जरूर करून ठेवा. तर याला टाटा बाय बाय करू आपण सीधा आलो आपण आपल्या हायवेवरती. आता मी सांगतो तुम्हाला मी गाडीवर गावाला काम चाललो, कारण की गावाला गाडी आपली एक ऑलरेडी पडलेली आहे आणि गावावरची गाडी पुरी बनलेली आहे आता पुरी खटारा. एव्हरेज बी बिलकुल आता एकदम कम येते. मतलब तिला इकडे आणून हे इकडे ठेवून देतो, बस हेच एक कारण आहे म्हणून आपली गाडी आपण इकडे गावाला नेतो. गाडीवर गावाला जातो तर एवढं ऊन तपू राहिलं काय सांगू. म्हटलं आता जीव पुरा कोरडा झाला. म्हटलं चला एक शिकंजी पिऊन. पण इकडे आला माहित पडला आपल्या गाडीवरचा पाय ठेवायचं स्टँड गॅप झाला. म्हटलं एक तंगडी वर करून काढलो गाडी चालू अशी फटाफट एक गॅरेजवाला ढूंढ. तेवढा मध्ये आपला एक टाकला गॅरेजवाला सापडला आपल्याला. या भावला म्हटलं फटाफट तू स्टँडला आपल्या 300 किलोमीटर अजून दूर जाणार. पण आता रस्त्यावरची अशी हालत कोणाला असं वाटते की आता आपलं महाराष्ट्र लागलं, कारण की आपलं महाराष्ट्राचं एकच सिग्नल आहे. गड्डे गुड्डे लागले म्हणजे आपलं महाराष्ट्र सुरू झालं इकून. पण जसंच आपली गाडी या गड्ड्यावरून गेली सीधा आपल्या गाडीचं टायर पंक्चर होऊन गेलं. टायर पंक्चर झालं तर झालं, वरून आपल्या गाडीची क्लच वायर पुरी तुटून गेली. आता पुऱ्या हायवेवर एक गाडी रिपेअरिंग वाला दूर एक पंचवाला पण दिसत नाही. आता इकडे माझा दिमाग झाला एकदम पुरा खरा. आता मी सीधा रोडावर बसून गेलो. जे हिंद ते पाहिल्याची आता ते देवाचे भरोसे.